खेकडे दिसतच नाही भाऊला चष्मे घालून का भाई राहणे का बघा चल क्रॉक्स में चलते क्रॉक्स मध्ये जाऊ. नमस्कार भावांना, मी तुमचा आर्यन शेख. आज आपला क्लास लवकर सुटलाय तर आपण टेकडीवर चाललो. एवढी गँग आहे आपल्यासोबत. भावांनी आज त्याच्या पप्पांनी त्याला आज पहिल्यांदा ही गाडी दिली. त्याच्यामध्ये बघा त्याला गाडी कवर देत नाही घरचे, याच्यामुळे देत नाही. भाऊ बर्नआउट मारायला पाहतोय. याच्यामुळे त्याला गाडी भेटत नाही. आपला भाऊ आलेला आहे दुर्गेश. आता आम्ही चौघ चाललेलो आहे टेकडीवर चाललो आज पण जाऊया. हे बघा मी एक्स्ट्रीम चालवतोय, दुर्गेश त्याची गाडी घेऊन आलेला आहे. आता चौघ चाललेलो आहे आपण टेकडीवर. चला तुम्हाला पुढे भेटतो. मी आणि प्रणव आम्ही दोघं पोहोचलेलो आहे, कारण आपल्याकडे होतीच चांगली गाडी. दुर्गेशन ते मागे, त्यांना अजून 10 मिनिटं लागतील, येतील ते आता हळूहळू. ते आल्यावर मग जाऊ आपण टेकडीवर, मस्त पाण्याजवळ बसू, मजा करू थोडीशी, मग घरी जाऊया. आपले भाऊ पोहोचलेले, अनुज, ऋषी आणि अभिषेक पण आले. अजून थोडं टॅनिंग नको व्हायला म्हणून घालून ठेवलेलं आहे. काय गाईज पेस रिव्हील नाही करत, तलविंदर व्हायरस झालाय. याला पेस रिव्हील नाही होणार. तलविंदर व्हायरस झालेला आहे भाऊला. अरे शिवाय नको फक्त, बाकी काही पण कर. डोंट गिव बॅड वर्ड्स. मेरे को डिस्क्लेमर पहले से बता देना का था आपने. ओके डोंट वरी. एडिटर कट कर देना. तेव्हा ऋषी भाऊ पण आलेला आहे आपला. आणि कुठला काळू परत आलेला आहे. काळू दगड घेते मोठा आता पाण्यात टाकायला. हो एक नंबर. झाडाला ठोक पहिले तू. त्याच्या मासे खेकडे खेकडा राहतो का. चल ना काढू. त्या कोपऱ्याला राहतो, त्या कोपऱ्याला खेकडा राहतो तिथं. चल गाईज बघा आपला काळू खेकडा शोधायच्या तपासणीमध्ये. खेकडे शोधणार आहे आता तिथं. गाय याला फक्त ड्रॅगन फ्लाय दिसतंय तिथं, खेकडे दिसतच नाही भाऊला. चष्मे घालून का भाई इथं खेकडे राहता, पण ते आता सध्या मध्ये पाण्याच्या. गाईज धक्कम धक्की चालू आहे. त्याला घेणार इमॅजिका राईड आहे आता. तोंडा समोर घे ना आता माझ्या. अरे खालून घेऊ शकतो रे भाऊ तू थोडा लांबून. तू नाही पडणार, तू टेन्शन नको घेऊ. गाईज थोडा कॅमेरामॅन नवीन आहे, त्याला पकडता येत नाही फोन. काय विषय नाही. अरे भाई ओव्हरटेक नाही का करू रे अशा जागेवर. लाईक फाड़ के रख दूंगा. इमॅजिका गाईज. हळू रे. कोण आहे मागा. अभिषेक भाई फुल स्लिपा मारू आहे ते माग. आता आपण चाललेलो याच्याकडं. बस काढून मी चाललोय ऊसाच्या शेतात. अरे माड्या घेऊन चाललोय मी. काळू माझी गर्लफ्रेंड आहे. असं टाइमपास फिरायचं का आपल्याला, बाकी काही काम आहे. इथं शेती चालू आहे, बैलांनी नांगरू आहे. बैलच बोलतो ना अभि. काय बैल नसतं रे भाई, दिसत नाही तू. चल गाइस तलविंदर व्हायरस. सब्सक्राइबर्स कितने हो गए आपके? 100. अरे ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन. धन्यवाद भाई. गाइस चढाचढी चालू झाली. वन्स मोर. ए ये चल चल. तू ये नाही फटकाय. क्लास खाली आलोय माझा भाऊ आणि मी क्लासमध्येच गाडी लावलेली होती. आता गाडी घेऊन जाऊया आपण घरी. आता मग मी चाललोय बाहेर कॉलेज रोडला. हाऊस घ्यायची आता. ते खूप जुने झाले आधीचे, आता नवीन घ्यायचे चाललेलं आपण. आणि थोडंफार बँकवर खाऊन वगैरे येऊ. मम्मी सोबतच आज सगळ्या वेळेस पुढे भेटतो तुम्हाला. डॉग्स घेऊन झालेले. आता मम्मी मी चाललोय बाहेर काय पिझ्झा बस्ट वगैरे, पिझ्झा वगैरे खाऊ मग घरी जाऊया आपण. बघू शकता तुम्ही मम्मी तिकडं फोनवर बोलते. आता तिला घ्यायचं आणि पिझ्झा ब्रस्टला चाललोय. आता पिझ्झा वगैरे खाऊन झालं, आता आपण चाललोय घरी. भावाला शॉप यायचं तेवढा खाऊन आपण जाऊया घरी. आता क्लास सुटला आणि हे बघा
माझ्या क्लास समोर आहे ना पेट्रोल पंप CNGचा, एवढी गर्दी राहते पण हायवेवर लाईन लागतं माहिती आहे मला. आता आपण क्लास चाललोय कुलदीपकडं, त्याच्याकडे जाऊन थोडाफार टाइमपास करून मग घरी जाऊया आपण. आता काय भेटतो तुम्हाला कुलदीपला. आपण पोहोचलोय कुलदीपकडं, त्याचा थोडा पर्सनल कॉल चालू आहे गर्लफ्रेंड जवळ. बस रे दिखाने सकता है ये 16 का है, वो 32 का है, तो जो इससे डबल एज के भी मेरे दोस्त हैं क्या. कालच क्रॉक्स घेतले, पण आता आपल्या भावाला पण क्रॉक्स आवडले, मग तो पण घेईल, त्याचा पण घ्यायचा प्लॅन चालू आहे. आपण जाऊया. चलो. भावाची बुलेट आहेच, हीच पळूया आज मग परत आपण. भाऊ तिथंच बसलेलं आहे, आपण त्याच्या गाडीची चावी घेतली, आता गाडी आपण घेऊन चाललोय बाहेर. त्याला माहीत पण नाही अजून आपल्याकडे चावी. आज भाऊची गाडीच गायब करूया आपण. ओजी आवाज ऐका गावाच तुम्ही. 1 सेकंड न्यूट्रल करतो. आवाज ऐकू गाईस. भावासोबत आलो होतो कॉफी क्लबला, कॉफी पिऊन झाली, विसरून गेलो कॉफी आणली तेव्हा प्यायची दाखवायला. भावाला एवढी घाई झाली. कशी होती कॉफी? अरे यार नाही म्हणे आहे ना, म्हणजे बरोबर राहिला गावाचा समोर बसलेला दोन गोरी आहे. ते बाई फुल नजर मार अरे माईला बघतोय मी काय काम आहे बाबा. त्याच्यासोबत भाई तू हिंदी बोलले भाई. भावांनो, भावाला तर काही क्रॉक्स भेटली नाही. आता चाललोय घरी किंवा बाहेर जाऊ. आता भाऊजी तर म्हणतात तिकडे राहणे का बघा. चल क्रॉक्स में चलते. क्रॉक्समध्ये जाऊ आता डायरेक्ट. ओची चप्पल घेणार आहे. क्रॉक्समध्ये पण गेलो, पण भावाला जो आर्टिकल लागत होता तो आर्टिकलच बंद झालेला आहे. आता मेरी किस्मत गांडू आहे. आता त्याला झक मारून ब्रँड लॉजमधून फर्स्ट कॉपीच घ्यावं लागणार आहे. ले लेते क्या करें भाई, दूसरा रास्ता है तू बता. नंबर लेते ना चेंज करके, 11 नंबर ले लेना. वो सीढ़ी कितना बड़ा है, किसको पहना हूँ. हाँ तो 9 नंबर लेना, ढीला हो जाता है. 9 नंबर ढीला हो जाएगा बाद में. चल चला काही ब्रँड लॉजला जाऊन तेच घेऊन टाकू आता आपण. 2 तास थांबल्यानंतर भावाला ॲट लास्ट ब्रँड लॉजमध्येच भेटलेला आहे तो आर्टिकल. ते लोक पर गोडाऊनवर जाऊन त्यांनी काढून आणला कुठून तरी, कोण्या कापरातून शोधून. भाऊ कसं वाटतंय? अच्छा लग रहा है भाई. 2 घंटे परेशान होने के बाद जाके मिला. घर से गए थे 4-5 जगह होके वापस, फिर से API, फिर से वापस घर मिला. ॲट लास्ट मिल गया. अब जा रहे घर पे. आपण आता चाललो आपण आपल्या घरी. या गाडीवरून या गाडीवर आता. बाय बाय कुलदीप. बाय बाय बाय. आपल्या राणीवर बसू आता. ओजी गाडी ती परवडणार नाही आपल्याला सध्या तरी. गाईज मी एक गोष्ट 3-4 वेळा ऑब्झर्व करून झाली. जेव्हा पण अशी बुलेट चालवतो ना, त्याची 500cc म्हणून जास्त व्हायब्रेट होती, पण जेव्हा त्या बुलेट चालवल्यानंतर ह्या गाडीवर येतो ना माझ्या, एकदम स्मूथ वाटते ही गाडी. एकदम ओजी गाडी, एकदम कम्फर्टेबल. ती गाडी पण कम्फर्टेबल आहे, पण तिच्यामध्ये व्हायब्रेशन खूप जास्त आहे. पण ती चालवायला जी मजा आहे ती हिच्यात नाही येणार. तर बघा ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला. घरी पोचला आपण, वरती जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, थोडीशी झोप वगैरे काढू आणि संध्याकाळी जाऊ परत आरतीला. किंवा मग सध्या तर थंडीचं नाही आहे, पण आम्ही पोरं बसू जर संध्याकाळी बाहेरनं संध्याकाळी तर पोरांसोबत बसू किंवा मग जाऊ आपण आरतीला. चला मी तुम्हाला आता संध्याकाळी येतो. आता घरातून निघत होतो, मला जस्ट एक गोष्ट कळाली की माझ्या बाबांची आहे ना एन्जिओप्लास्टी झाली आज परत. आधी पण झाली होती, पण तेव्हा मी खूप लहान होतो. सकाळी तर बाबा मला भेटले होते जिमला जायच्या आधी, पण मग ट्युशनला जायच्या आधी, म्हणजे जेव्हा जिमवरून आलो ना बाबा ते बाहेर गेले होते. मला वाटलं गेले असेल मळ्यात वगैरे, पण ते ऑपरेशनसाठी गेले होते. दिवसभर तर मी घरी नव्हतो, कुलदीप वगैरे सोबत बाहेर होतो. आत्ता मला आजी भेटली. आजीने सांगितलं की एन्जिओप्लास्टी झालेली आहे बाबांची. परत जाऊया आपण उद्या बाबांना भेटायला, विचारू काय झालं कसं झालं. चला आता आदित्यच्या घराजवळ तर पोचलोय, त्याला घेतो आणि जातो आरतीला.
पालखी चालली आत्ताची मंदिरात. भावाची इच्छा आहे आज की डीजेवर नाचायचं, कारण पहिलीचं हे साखरपुडा आहे. फक्त एक सेकंड कॅमेरा जाईल ना, गाडी जाईल ना त्याची इच्छा होती. बहिणीच्या मित्राच्या बहिणीचं साखरपुडा आहे, तिकडे चाललं आपल्याला. आज आरतीच केली, दर्शन वगैरे घेऊन आले. पण आम्ही डीजेवर नाचताना भेटेल आता आदित्य भाई. बघा जादू. अरे आता आपण आलेलो आहे घरी. चला, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबणं विसरू नका. चला बाय गाईज, तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये.